मी मंगेश मोरे, श्रमजीवी कामगार संघटना मीरा भाईंदर अध्यक्ष। आज या ठिकाणी जे कामगार जमलेत हे मीरा भाईंदर महानगरपालिकेत आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करतात। हे सफाई कामगार काम करत असताना त्यांनी आज इथे 12 ते 15 वर्ष इथे सेवा दिलेली आहे। आणि पूर्वीचा जो ठेकेदार होता आरोग्य विभागाचा, जो ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचा कमलेश जैन म्हणून आहे। त्या कमलेश जैननी कामगारांची ग्रॅज्युटी अद्याप दिलेली नाही। सुरुवातीला आमची मागणी होती की जे सेवानिवृत्त झाले आहेत आणि जे मयत कामगार झाले त्यांची ग्रॅज्युटी पहिला प्रथम द्यायची आम्ही मागणी केली होती। पण त्या मागणीला ह्या लोकांनी 10 जणांची दिली, 15 जणांची दिली, असं करून आतापर्यंत फक्त 50 ते 60 लोकांची दिलेली आहे। आणि 120 मयत कामगार जे आहेत त्यांची ग्रॅज्युटी अद्याप थकलेली आहे। इथे जर त्यांची मयत लोकांचीच ग्रॅज्युटी दिली जात नाही तर मग आता हे जे जिवंत कामगार आहेत यांचं काय करायचं पुढे? याच अनुषंगाने आम्ही आता श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून आणि आमचे नेते श्री विवेक भाऊ पंडित, आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष, तसेच आमचे कार्याध्यक्ष श्री सुलतानभाई पटेल यांच्या मार्फत पुढील रणनीती ठरवणार आहोत। या रणनीतीमध्ये आम्ही महापालिकेच्या विरोधात आम्ही अगोदर आंदोलन केली, पण आता जे आंदोलन असेल या हरामखोर जो ठेकेदार आहे त्याचं नाव कमलेश जैन आहे, त्या कमलेश जैनच्या मुजोरपणाला, त्याच्या हट्टीपणा, त्याच्या निर्लज्जपणासाठी आज आम्ही आता आंदोलन उभारू। या येत्या 7 दिवसामध्ये जर या कामगारांची ग्रॅज्युटी मिळाली नाही तर हा कमलेश जैनला आम्ही सोडणार नाही, ही आमची पुढची भूमिका राहील। असं वाटत नाही का पालिका याला पाठीशी घालते? पालिकेने आम्हाला पत्र दिलेलं आहे की ज्या कामगाराला 5 वर्ष झालेली आहे कायद्याने, ग्रॅज्युटी कायदा आहे, त्या ज्या कामगाराला 5 वर्ष झालेली आहे त्याला ग्रॅज्युटी देणे हे बंधनकारक आहे। असे असताना तो ठेकेदार देत नाहीये, पालिकेचं म्हणणं आहे की आम्ही ठेकेदाराला सांगितले द्यायला, ठेकेदार देत नाही, तर आता आमची भूमिका ठेकेदार विरोधातच राहील। आणि ज्या हरामखोराला आम्ही ते आणून त्याचा जाब विचारू। आणि हे जे कामगार इथे आलेले आहेत हे स्वतःचा अर्ज स्वतः भरत आहेत। ह्याच्या अगोदर आम्ही संघटनेमार्फत पाठपुरावा करत होतो, पण आता स्वतः कामगार त्यांचा अर्ज घेऊन या महापालिकेचं जो तुम्ही बघताय हे मुख्य कार्यालय आहे, कार्यालयाच्या बाहेर जी पोच आपण देतो त्या पोचच्याकडे सगळ्यांनी लाईन लावून स्वतःचे अर्ज ते भरत आहेत। माझं नाव जयश्री पाटील, मी मीरा भाईंदर महानगरपालिकेत श्रमजीवी कामगार संघटनेची उपाध्यक्ष आहे। तिथे फॉर्म भरायचं काम चालू आहे, याचं कारण ग्रॅज्युटी। आज 2018-19ला जे रिटायर कामगार झालेत, मयत झालेत, त्यांना अजूनपर्यंत ग्रॅज्युटी दिली नाही। 123 फायली म्हणजे आज जवळजवळ 5-6 वर्ष झाली पेंडिंग आहेत, पण त्याचा ग्रॅज्युटी देत नाहीत। म्हणून आता आमच्या संघटनेने असा ठोस निर्णय घेतलाय की सरसकट सर्वांना ग्रॅज्युटी देण्यात यावी। सत्ता आमची असली तरी संघटना, श्रमजीवी संघटना ही सत्तेशी कधी निगडीत नाहीये, कधीच निगडीत नाहीये। संघटनेचं काम तुम्ही बघितलं, आज श्रमजीवी संघटनेला जवळजवळ 47 वर्ष व्हायला आले, पण राजकीय कारणावर ही संघटना चालत नाही। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमची असणार का, जर हे आम्हाला दिलं नाही, आम्ही पत्रात उल्लेखच केलाय की 7 दिवसाच्या आत देऊ नये। याच्या पुढे पण तुम्ही बघितलंय की आम्ही कशा प्रकारे आंदोलन केले आहेत आणि कशी केलेले आहेत। 15 दिवस किंवा महिना जरी लागला तरी आंदोलन मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत ग्रॅज्युटी भेटणार नाही तोपर्यंत।